नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज घरी आले आणि माझे 2 पार्सल आज मला रिसीव्ह झाले होते आणि दोन्ही खूप स्पेशल होते. सो हे जे रेडवाला आहे हे मी ऑलरेडी ओपन करून मला एक्साइटमेंट आवरतच नव्हती. त्यामुळे मी ऑलरेडी ओपन वगैरे करून घालून बघितलं. बट हे जे सेकंडवालं पार्सल आहे ते खूप स्पेशल आहे आणि मी खूप दिवसांपासून त्याचं वेट पण करत होते. सो म्हटलं की चला तुमच्यासोबत अनबॉक्सिंग करूयात. सो एकच चुटकी वाजवून पटकन सुरी घेऊन आले आणि मग अनबॉक्सिंग करायला स्टार्ट केलं. तर मित्रांनो, ह्यामध्ये आहे कर्ल मॉइस्टचं हेअर मॉइश्चरायझर. खरं तर ह्याचे रिझल्ट्स माझ्यासाठी मॅजिकल आहेत, कारण माझे हेअर असे कर्ली पण नाही आहेत आणि स्ट्रेटही नाही आहेत. ते मधली कॅटेगरीवाले लोक असतात ना, वेव्ही हेअर्स, तसे माझे हेअर्स आहेत. आणि हे बघा, ह्याचं ऑलरेडी एक बॉटल माझ्याकडून संपलेला आहे आणि मी सेकंड बॉटल ऑर्डर केलं आहे. म्हणजे तुम्ही समजूच शकता किती चांगलं प्रोडक्ट आहे. एक तर फ्रिझी, सेकंड ड्राय आणि थर्ड वेव्ही. म्हणजे अजून काय ट्रॅजेडी हवी तेच मला समजत नाही. बट कसं असतं ना, आपण वेव्ही आणि कर्ली हेअर्सचं जेवढं छान केअर करू तेवढे ते अजून सुंदर दिसतात. आणि जवळपास एक 2-3 महिन्यापूर्वी मला हे प्रोडक्ट भेटलं होतं, जे की माझी फेवरेट इन्फ्लुएन्सर आहे तिच्याने इन्फ्लुएन्स होऊन मी हे ऑर्डर केलेलं. तसं मला फारशी काही अपेक्षा नव्हती, बट अपेक्षेपेक्षा पण खूप जास्त चांगले रिझल्ट्स मिळाले मला. स्पा करून आल्यापासून मी हेअर वॉशच केला नव्हता आणि माझे हेअर जसे आहेत की 2 दिवसातच हेअर्स खूप ऑइली व्हायला लागतात. त्यामुळे म्हटलं की आज हेअर वॉश करून टाकूयात. मग हेअर ऑइलिंग केलं आणि हेअर वॉश केला. त्यानंतर मी ना केस असे रोल करून ठेवते. म्हणजे आधी ते लिव्हिंग कंडिशनर और हेअर मॉइश्चरायझर ते लावते आणि मग केस असे रोल करून ठेवते, सो दॅट असे छान कर्ली दिसतात. आणि इथे बघा, मी कॅमेरामध्ये अजीबोगरीब तोंड करून दाखवते ना, तर मम्मी इथे माझी ॲक्टिंग करून दाखवत होती. सगळ्यांना वाटतं माझी मम्मी खूप शांत आहे, बट ती नेहमी अशीच करते आणि अशीच मला नेहमी चिडवत असते. बट काही म्हणा, ॲक्टिंग तर एकदम डिट्टो करते. शेवटी मम्मी कोणाची आहे ना. तर आजसाठी होतं इतकंच. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टडा, बाय बाय, श्री स्वामी समर्थ.